राज्यात बुधवारी 19 जून पावसानं पुन्हा हजेरी लावली होती। या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला। राज्यात 22 जून नंतर पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये दिली होती। 23 ते 25 जून या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। मात्र या तीनही दिवसात अपवाद वगळता पाऊसच झालेला नाही। रविवारी राज्यातील बहुतांश भागात कडक ऊन होतं। उन्हामुळे पुन्हा घराघरात पंखे, कूलर आणि एअर कंडिशनर सुरू झाले होते। अस्वस्थ करणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते। हवामान विभागानं सोमवारसाठीही कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता। मात्र सोमवारी दिवसभरात ढगाळ वातावरण आणि एखाद दुसरी पावसाची सर कोसळली। दुपारच्या सुमाराला अनेक तालुक्यात कडकडीत ऊन पडलं होतं। आजही जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता। सायंकाळपर्यंत किरकोळ पावसाच्या सरी वगळता जोरदार पाऊस झालाच नाही। शेतकऱ्यांसह सर्वच जण हवामान विभागाच्या अंदाजानंतर कामांचं नियोजन करतात। मात्र हवामान विभागाचे अंदाज फोल ठरत असल्यानं शेतकऱ्यांसह सर्वांनीच या अंदाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत। हवामान खात्याचा अंदाज चुकला आहे आणि आम्ही शेतीचे कामं करून थांबलोय। 3 दिवस झाला आता पाऊस येतो म्हणून सांगतात। आम्ही शेतात जाऊन तसंच बसतोय आणि मग माघारी येतो। पाऊस न पडल्यामुळं शेतकऱ्यांनी जे पावसाच्या अपेक्षेवरती आपलं कामाचं नियोजन केलेलं होतं त्यामुळं पाऊस पडलेला नाही आणि शासन हवामान खात्यावरती कोट्यवधी रुपये खर्च करून जे दररोज पाऊस पडेल असे अपेक्षा देत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं पाऊस न पडल्यामुळं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण त्यांचं नियोजन कोलमडलेलं आहे। हवामान विभागानं मान्सूनचं आगमन झाल्यानंतर दिलेले बहुतांश अंदाज चुकीचे ठरलेत। मान्सूनच्या अंदाजानुसार शासनाची आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवली जाते। भारतीय हवामान खात्याकडे उत्कृष्ट तंत्रज्ञान असलं तरी यात आणखी सुधारणा करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली।